कर्जमाफीच्या संदर्भात 30 सप्टेंबर 2025 ही आपण कट ऑफ डेट केलेली आहे। 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। समितीने ही सगळी माहिती आता जमा करणं सुरू केलेलं आहे। बँकांकडनं आतापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे, अजून बऱ्याच बँकांची माहिती येणं बाकी आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली न्यूज तुम्ही बघितलेली आहे। कारण की बघा, ज्या शेणाची जे वाट आपण बघत होतो आतापर्यंत, ती घोषणा आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे। राज्यातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नियमित शेतकऱ्यांचं प्रोत्साहन अनुदान हे आजच्या जसं की बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, बघा, तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं असेल आणि त्यांना कर्ज इथं परतफेड केलं असेल तर त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये सरकार क्रेडिट करणार आहे। म्हणजेच बघा, कुठल्याच इथं शेतकऱ्यांना वंचित राहू देणार नाही। ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं असणार आहे त्यांचं 2 लाखापर्यंत आता सरकार कर्ज माफ करणार, हे देखील घोषणा त्यांनी करून टाकली। आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं असेल आणि कर्जमाफीच्या आधीच त्यांनी त्यांचं कर्ज भरून दिलं असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरकार 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे निर्णय, शेतकऱ्यांसाठी इथं आनंदाचा निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला आहे। ज्याच्या अंतर्गत राज्यातील सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं हे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचबरोबर जे नियमितपणे आपल्या पीक कर्जाचं परतफेड करत आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान हे सरकार देणार, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आजच्या अर्थसंकल्पामध्ये ही मंजुरी दिली आहे। याच्या संदर्भातील एप्रिलच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये इथं अभ्यास गट समितीचा अहवाल येणार आहे आणि तो अहवाल आल्यानंतर कोणते शेतकरी यामध्ये पात्र असतील आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखापर्यंत सरसकट माफ होणार आहे, याच्या संदर्भातील सरकार हा बजेट मांडणार आहे। आता ते घोषणा सरकार करणार आहे। कारण की बघा, कर्जमाफीचा GR देखील सरकारने काढलेला आहे। कर्जमाफीच्या संदर्भातील बजेटमध्ये घोषणा होणं हे अतिशय गरजेचं आहे। आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर अखेर या योजनेच्या म्हणजे कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील 2 लाखापर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सरकार करणार, आता असं यांनी जाहीर करून टाकलेलं आहे। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे आता सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय पाहायला मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी पात्र झाले, कोणते शेतकरी अपात्र झाले, हे जर का यादी तुम्हाला सर्वात अगोदर बघायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।